कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनया, अरे मी चुकलोय, मला शिक्षा दे। पण माझ्या चुकीची शिक्षा त्या अप्पीला आणि त्या अमोलला का देत आहे? तिची काही बी चूक नाही, अरे तिला माफ करा। दादा, रस्ता सोड। इथून पुढे तू माझा कुणी लागत नाहीस आणि मी तुझा कुणी लागत नाही। त्यामुळं परत आडवा येऊ नकोस, आलास तर मी स्वतःला आवरू शकणार नाही। विनया काका, तुझं बरोबर आहे, सरकारनं शिक्षा झालीच पाहिजे। अमोलचा विचार कर। दादा, हिला पण चल म्हणतोय की आम्ही। विनय, मी हे घर सोडून नाही येऊ शकत, कारण मी हे घर सोडलं ना तर ते घर मी मोडलं असा अर्थ होतो त्याचा, आणि मी माझ्या हातून हे नाही घडू देणार। ठीक, तू सांभाळत बस। या घराला यातल्या घरच्यांना आम्ही जातो। बाबा बाबा, तुम्ही तरी ऐका ना, एकदा समजून घ्या ना। तू बाबा म्हणायचा अधिकार गमावलाय सप्पे। चल अर्जा। अर्जुन, अर्जुन थांब, अर्जुन थांब। माझा अमोल माझ्या जवळच राहील, माझ्या जवळच राहील। अमोल माझा पण मुलगा आहे, आणि माझ्या आईचा खून करणाऱ्या माणसाच्या घरात अमोल वाढणार नाही। अर्जुन, आत्ता अमोलला माझी सगळ्यात जास्त गरज आहे, आणि त्याचा जन्म झाल्यापासून तो 2 महिने माझ्यापासून लांब होता आहे, तुला चांगलं माहिती आहे। तू पण चल की, तुला कुठं नको म्हणतोय मी। अर्जुन, अरे यात बाळाची हेळसांड करू नका रे। अप्पीला काय चुकीचं आणि काय बरोबर ते कळना झालंय। अरे आता अमोलला आईची गरज आहे। तुझी आई नव्हती तर कसं झालं होतं तुला? तेच आता अमोल संग व्हायला नाही पाहिजे। कदम, आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम दिलो मी याला। हे अर्जुन, अरे अजून तू लय लहान आहे, त्याला आईची गरज आहे। ते तिला अप्पीकडं। तो जेव्हा मोठा होईल आणि त्याला कळेल ना की त्याच्या आईनं काय केलंय, तेव्हा तो नक्की तुझ्याकडे येईल। ते अर्जा, अर्जा दे। माझ्या अमोलला घ्यायला परत येईल। ज्या पद्धतीने तू या माणसाचा विश्वासघात केलायस ना अप्पे, मी कधीच विसरणार नाही। काय बाई, सुखाचे दिवस येणार आहेत का? कधी येणार आहेत का? एकावर एक एकावर एक हायच नुसतं। तरी काय करायचं ठेवलं नाही बाकी। नवस केले, पूजा केली, पण अगं काय बोलती तू? सरकारांना नीट वागायला सांगितलं असतं ना तरी तुझे नवस पूर्ण झाले असते। अरे तुझ्या अकलीचा भाग आहे का तुला? तुम्ही बोलूच नका हो मला। अरे मी सांगितलं असतं की रे। कधी सांगणार? 20 वर्ष लपून ठेवले तुम्ही। ती मनी मावशी इतक्या धमके देत होती तरी लपवत राहिला तुम्ही। हे तर अख्ख्या घराला कळालं, पण या दोघांना नाही। सरकार, सुजय म्हणतोय त्यात तथ्यच आहे। अरे स्वप्नील, याच गोष्टीची मला भीती वाटत होती म्हणून गप्प होतो। अहो सरकार, ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही जर आधी बोलला असतात ना तर कदाचित आज वेगळं चित्र असतं। अगं रुपाली, मला फक्त त्या दोघांनाच सांगायचं होतं,
म्हणजे बाकीच्यांना कळलं असतं तरी मला काय अडचण नव्हती, पण आता काय बोलताच नाही आलं ना, नुसतंच गोंधळ झाला. अर्जुन तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. कसे असतील? कुणाबरोबर जरी हे झालं असतं ना तरी असंच झालं असतं. नाही मान्य आहे मला, पण आपे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की तू माझी बाजू नव्हती घ्यायला पाहिजे. अर्जुन तुझ्यावर विनाकारण चिडला. विनाकारण? तिने हे लपवून ठेवलं ना म्हणून. पिऊ तू काय हिच्यावर डोक धरून आहेस? मी कशाला डोक धरू नये? तुम्हाला सगळ्यांना माझं आणि सुजयचं नातं माहिती आहे, तरी पण एवढी मोठी गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवली नसती. हिचं आणि भाऊजींचं तर एवढं भारी नातं आहे ना. पिवताई, अगं आता काय घडलंय आणि तू काय बोलतेस? अप्पे, अगं तुला म्हणलं होतं ना आम्ही, तू काहीच बोलू नकोस म्हणून. म्हणजे अरे आपल्याला माहितीये हे कुणाला सांगायचं नव्हतं. माझ्या चुकीची झळ उगीच तिला नको ना बसायला. सरकार मी नव्हतेच बोलले. मी बोललो कलेक्टर मॅडम. शेवटी तुमची तत्व म्हणजे तत्व नाही का? तुम्ही 10 वेळा आमची कामं बंद पाडणार आणि आम्ही एका शब्दाने पण काय काय केलंय तू? हे लाज नाही वाटत तुला? तू आणि पिऊने दोघांनी मिळून ठरवून केलं ना हे सगळं? हो केलंय ठरवून, आणि नाही वाटत आम्हाला लाज. पिऊताई, याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे मला. या घरात ना एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असतो. सरकारांनी अक्षरशः भाऊजींच्या आईला मरू दिलं, तरी पण तुम्ही सगळेजण त्यांची बाजू घेताय. आई तुम्ही पण. ह्याच उलट सुजयनी जर काय करायचं म्हटलं ना की तुम्ही सगळ्याच्या सगळे त्याच्या अंगावर धावून जाता. पिऊताई 1 मिनिट थांब. सरकारांनी जे काही केलंय ना त्याला होऊन आता 20 वर्ष झाली आहेत. 20 वर्ष. आता सांगून न सांगून त्यात काही बदलणार आहे का? पण भाऊजी बास झालं. बदलता येणार नाही म्हणून किती दिवस लपून ठेवणार आहे? आणि मला नाही वाटत मी काय चुकीचं केलंय म्हणून. भाऊजी म्हणाले ना ते बरोबरच. हे कसलं आलंय घर. पिऊ बास करा, नाहीतर आता तुझं पण थोबाड फोडेन मी. आई सुजय चल. आय बाई, कुठून माझ्याच पोटी आलाय हे सुजा? रुक्मिणी शांत हो. हे बघ, ही सगळी माझ्या पापाची फळं आहेत जे आपल्या सगळ्या घराला भोगावे लागतात. कधीपर्यंत सरकार? आता तर त्याची झळ तुमच्या नातवापर्यंत पोचली. नाही नाही, माझ्या अमोलही झळ पोचू देणार नाही मी. पण भाऊजी तर गेले ना चिडून. मी जाऊ का बोलायला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.